मनोरमा शब्दगंधला लाभलेला ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर ताराताई भवाळकरांचा स्नेहस्पर्श. आनंद वाटणाऱ्या उंजळी कधीच रिकाम्या होत नाहीत, कारण त्यांना भरण्याचं वरदान ईश्वराकडून लाभलेलं असतं. अशा या ऋणानुबंधांच्या रेशीमगाठी कळत नकळतपणे बांधल्या जातात, मनावर अलवारपणे कोरल्या जातात. अगदी असाच अनुभव मला ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर ताराताई भवाळकर मॅडम यांना भेटल्यानंतर आला. सांगली येथील त्यांच्या निवासस्थानी मी व माझे पती श्रीकांत मोरे त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो व मनोरमा शब्दगंध या साहित्य संमेलनावरील स्मरणिकेचे प्रकाशन ताईंच्या शुभहस्ते करण्यासाठी विनंती करायला गेलो होतो. 25 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर येथील बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये मनोरमा साहित्य संमेलनाचे आयोजन केलेले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले श्रीमान श्रीकांत मोरे यांनी, तर संमेलनाचे उद्घाटन केले श्रीमान विश्वास पाटील, सनदी अधिकारी व 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांनी. सोलापूर शहराच्या सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रामध्ये मोलाची भर घालण्याचे काम मनोरमा साहित्य मंडळी 2002 सालापासून साहित्य संमेलनाचे आयोजन करून करत आहे. राज्यस्तरीय मनोरमा साहित्य पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात, हे याचे अजून एक आगळे-वेगळे वैशिष्ट्य. यावर्षी साहित्य संमेलन सकाळी 10:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत संपन्न झाले. साहित्य संमेलनात प्रकट मुलाखती, परिसंवाद, काव्य मैफिल, ताणतणाव विरहित जीवनशैली आदी विषयांवरती साहित्याच्या दृष्टिकोनातून भरगच्च कार्यक्रमाची साहित्य मेजवानी रसिकांना मिळाली. या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराताई भवाळकर मॅडम यांनी यावे अशी मनोरमा साहित्य मंडळीतील सर्व संयोजकांची मनापासून इच्छा होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ताई कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत. म्हणूनच साहित्य संमेलनाशी निगडीत असणारा एक तरी कार्यक्रम ताईंच्या हस्ते घ्यावा अशी सर्वांची मनापासून इच्छा होती. मनोरमा साहित्य संमेलन हे अतिशय उत्साही वातावरणात व साहित्याच्या विविध कार्यक्रमांमुळे जवळजवळ 700 ते 800 साहित्य रसिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले आणि त्याची स्मरणिका मनोरमा शब्दगंध 2025 तयार झाली. या स्मरणिकेचे प्रकाशन डॉक्टर ताराताई भवाळकर मॅडम यांच्या शुभ हस्ते व्हावे यासाठी आम्ही सांगलीला गेलो. सांगलीला जिल्हाधिकारी श्रीमान अशोक काकडे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता कृष्णाकाठच्या साहित्य मेळाव्याचे आयोजन 16 जानेवारी 2026 रोजी करणार असल्याचे समजले. या कार्यक्रमाच्या वेळेस मनोरमा शब्दगंध 2025 याचे प्रकाशन डॉक्टर ताराताई भवाळकर व जिल्हाधिकारी सांगली यांच्या शुभ हस्ते करण्याचे नियोजन केले. कार्यक्रमाचे आयोजन मोतीबागेत म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यावरती केलेले होते. म्हणूनच आम्ही ताराताई भवाळकर मॅडम यांना भेटण्यासाठी गेलो. घरी ताई एकट्याच होत्या. घर एकदम नीटनेटके, स्वच्छ, अनेक पुरस्कार, पदके, मोमेंटो इत्यादी व व्यवस्थित लावलेली पुस्तकं लक्ष वेधून घेत होती. आमचे स्वागत ताईंनी हसतमुखाने केले. फार पूर्वीची ओळख असल्याप्रमाणे त्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवातही केली. त्यांच्या लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोककला यावर आधारित संशोधन तसेच अनेक साहित्य कृतींची निर्मिती ते 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंतचा पोहोचण्याचा जीवनपट अगदी साध्या, सोप्या, सरळ भाषेत आम्हाला सांगितला. त्यांच्या बोलण्यामध्ये असलेला आदरभाव, समोरच्या व्यक्तीचे कौतुक करत माणसं जोडण्याची कला, विचारांची प्रगल्भता जाणवली. लोकसाहित्यातून ओव्यांच्या माध्यमातून स्त्रियांच्या वेदना, संवेदना, जाणीवा, त्यांची दुःख उलगडून सांगत असताना त्या काळातील स्त्रिया या अशिक्षित होत्या असं मी म्हणणार नाही, तर त्या अनक्षर होत्या, त्या हुशार होत्या. अशा स्त्रियांनी स्वतःच्या भावभावना, सुख-दुःख दळणदळताना ओव्यांच्या माध्यमातून मांडून मन मोकळे करण्याचा प्रयत्न करत होत्या. सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. अशा कर्मभूमी असलेल्या सांगलीत डॉक्टर ताराताई भवाळकर यांना नाटक अभिरुची व अभ्यासाचा विषय असल्यामुळे अभिनयाची महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट स्त्री भूमिकेसाठी रौप्य पदक व अन्य पुरस्कारांनीही सन्मानित झालेल्या होत्या. नाटक विषयावरती पुणे विद्यापीठानेही त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले होते, हे विशेष. हरिवंशराय बच्चन यांच्या मधुशाला या काव्याचा अनुवाद करून साहित्य जगतात एक वेगळी ओळख डॉक्टर ताराताई भवाळकर यांनी निर्माण केली. विविध विषयांवरील जवळजवळ 50 पुस्तकं व 50हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त डॉक्टर ताराताई भवाळकर यांना मनोरमा परिवाराचा मानाचा सलाम, मनापासून अभिवादन आणि अभिनंदनही.
स्वतः करून दिलेली कॉफी आणि साहित्यावरील दिलखुलास गप्पा आमच्यासाठी खास मेजवानी ठरली. अशा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिका असूनही त्यांचे पाय जमिनीवर होते. कुठेही अहंकाराचा वारा त्यांना लागलेला नव्हता, याचे विशेष कौतुक वाटले. यावेळेस आम्हाला डॉक्टर भवाळकर मॅडमनं लिहिलेले "एक ओवी, एक कथा, एक प्रथा" हे अनमोल पुस्तक भेट म्हणून दिले. दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी सायंकाळच्या हव्या-हव्याशा गारव्यात मंद, शांत संगीताची धून साहित्यिकांच्या मांदियाळीत मोतीबाग म्हणजे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निवासस्थानी रंगलेल्या कृष्णाकाठच्या साहित्य मेळाव्यात केंद्रस्थानी असलेल्या 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराताई भवाळकर यांच्या साहित्य कलाकृतीचा रसात्मक आढावा आभाळमाया फाउंडेशनचे प्रमोद चौगुले यांनी सुरुवातीलाच घेतला. मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने साधलेल्या कृष्णाकाठच्या साहित्य मेळाव्यामध्ये अखिल भारतीय 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉक्टर ताराताई भवाळकर होत्या. जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांनी सांगलीकरांच्या वतीनं ताईंचा यथोचित सन्मान केला. यावेळेस बोलताना डॉक्टर ताराताई भवाळकर म्हणाल्या, प्रशासनात काम करणारे अधिकारी साहित्याचे असे उपक्रम करून समाजाला सकारात्मक विचार व दिशा देण्यासाठी काम करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत असं मला वाटतं. मी सर्वांचं मनापासून कौतुक करत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात नवीन पिढीची साहित्याकडे चाललेली वाटचाल ही कौतुकास्पद वाटते. पुस्तकानं मला शहाणं केलं तर स्त्रियांनी मला जगाकडे जीवनाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला. कसदार वाचनाने विवेकशील व्यक्ती तयार होत असते. साहित्य संमेलन म्हणजे आनंद सोहळा असतो. लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोककला या विषयावरती विपुल लेखन आणि संशोधनाने जीवन समृद्ध झाले. माणसं जोडण्याची कला आपोआप वृद्धिंगत झाले. तसेच साहित्य साधनेसाठी दक्षिण भारतात गेल्यानंतर आलेले अनुभव कथन करून त्यांनी कविताही सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळेस जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब म्हणाले की प्राध्यापक डॉक्टर ताराताई भवाळकर यांच्या दीर्घकालीन साहित्य सेवेने मराठी साहित्य विश्वात विचारांची, संवेदनांची आणि मूल्यांची रुजवण केली आहे. स्त्री अनुभव, सामाजिक वास्तव आणि मानवी नातेसंबंध यांचे सूक्ष्म दर्शन त्यांच्या लेखातून घडते. साहित्य हे समाजाचे आत्मभान जागृत करणारे माध्यम आहे. त्या आत्मभानाला व्यासपीठ देण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमात 25/12/2025 रोजी सोलापूर इथे संपन्न झालेल्या मनोरमा साहित्य संमेलनाची स्मरणिका मनोरमा शब्दगंध 2025 चे प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेत विविध लेखक, कवी व समीक्षकांच्या लेखनातून साहित्य प्रवाहाचा धांडोळा घेण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे व शोभा मोरे यांनी मनोरमा साहित्य संमेलनातील अनेक वर्षातील साहित्य क्षेत्रातील आठवणी जागृत केल्या. या कार्यक्रमाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला ती रंगलेली काव्य मैफिल, जी अनेक अनुभवी नव्या पिढीतील कवींनी त्याचबरोबर प्रशासनात काम करणाऱ्या तलाठी, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांनीही कविता सादर करून रंगत वाढवली. या कवितातून प्रेम, निसर्ग, संघर्ष, स्त्री अस्मिता, माणूसपण, सद्यकालीन परिस्थिती इत्यादी विषयांवर कवितेतून भावनांना वाट करून दिली. या काव्य मैफिलीमध्ये डॉक्टर अनिल मडके, सुहास पंडित, गौतमीपुत्र कांबळे, भीमराव धुळुबुळू, प्राध्यापक संजय ठिगळे, अभिजित पाटील, विठ्ठल मोहिते, वर्षा चौगुले, लता इवळे, वैष्णवी जाधव तसेच दीपाली घाडगे, रमजान मुल्ला, नाईकबा गिड्डे, चिंतामणी सहस्त्रबुद्धे, अशोकराव घोरपडे, संदीप काळे, तहसीलदार श्यामला खोत, ओंकार काकडे अशा अनेक अनुभवी आणि नव्या पिढीतील कवींनी यावेळी आपल्या कविता सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली. या साहित्यिक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आर्किटेक्ट विवेक व नंदिनी देशपांडे, उज्ज्वला परांजपे, डॉक्टर ताराताईंची आईप्रमाणे काळजी घेणारी सायली देशपांडे, प्राध्यापिका अनुषा मांढरे, अनुराधा घोरपडे, सारिका काळे, त्याचबरोबर डॉक्टर ताराताईंची मैत्रीण व प्रमोद चौगुले सरांच्या आई यावेळेस आवर्जून उपस्थित होत्या व कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घेतला हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या सुविद्य पत्नी शरदिनी काकडे यांनी हा साहित्यिक कार्यक्रम संपन्न करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांचेही मनापासून आभार. अनेक साहित्यिकांना जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब व डॉक्टर ताराताई भवाळकर ताईंशी प्रत्यक्ष बोलण्याचा, संवाद साधण्याचा एक वेगळाच अनुभव उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवत होता. सर्व सांगलीकर साहित्याच्या पावसामध्ये प्रेमाने चिंब भिजले होते. धन्यवाद. या लेखाचं लेखन केलेलं आहे सौ शोभा श्रीकांत मोरे, मनोरमा साहित्य मंडळ सोलापूर यांनी.